तर सध्या वनतारात असलेल्या माधुरी हत्तीणीबाबत एक प्रेस नोट जारी करण्यात आली आहे। माधुरीच्या परतीच्या कायदेशीर अर्जास वनताराने पाठिंबा दर्शवलाय। न्यायालयाच्या मान्यतेनुसार वनतारा सहाय्य करणार असल्याचं यात म्हटलं गेलंय। तर संपूर्ण तांत्रिक पशुवैद्यकीय सहाय्य देखील प्रदान करणार असल्याचं या प्रेस नोट मध्ये सांगितलं गेलंय। माधुरी कोल्हापुरातच राहावी अशी इच्छा आणि आपुलकी व्यक्त करणाऱ्या भक्त मठाचे नेते आणि लोकांच्या भावनांची पूर्ण जाणीव आणि कदर आम्ही करतो। माधुरीला कोल्हापूरला परत आणण्यासाठी मठ आणि महाराष्ट्र सरकार यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर केलेल्या कायदेशीर अर्जास वनतारा पूर्ण पाठिंबा देईल। न्यायालयाच्या मान्यतेनुसार वनतारा तिच्या सुरक्षित आणि सन्मान्य परतीसाठी संपूर्ण तांत्रिक आणि पशुवैद्यकीय सहाय्य प्रदान करेल अशी प्रेस नोट वनताराकडून प्रसारित करण्यात आली आहे। तर स्नायूंवर उपचार करण्यासाठी हायड्रोथेरपी तलाव प्रस्तावित केंद्रामधील सोयी सुविधा काय आहेत ते आपण पाहतोय। पोहणे आणि नैसर्गिक हालचालीसाठी वेगळे तळे, शारीरिक पुनर्वसनासाठी लेझर थेरपी, विश्रांती आणि संरक्षणासाठी रात्री निवास, साखळ्यांशिवाय फिरण्यासाठी हिरवीगार मोकळी जागा, सुसज्ज ऑनसाइट पशुवैद्यकीय दवाखाना, विश्रांती घेता यावी यासाठी रबराइज्ड फ्लोरिंग। तर प्रस्तावित केंद्रांमधील या सोयी सुविधा आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।